बघा काय मस्त पाऊस सुरू झाला आहे ना. आत्ता आमच्याकडे पावसाची सुरुवात झाली आहे आणि ह्या अशा पावसाळ्याच्या सीझनमध्ये गरमागरम खावंसं वाटतं. मग मूग पकोडे असो, वडापाव असो की गरमागरम कांदा भजी असो. तर आज मी एकदम गरमागरम टेस्टी वडापावची रेसिपी शेअर करते आहे. वडापावमधल्या वड्याची एक खासियत असते, एक बारकाई असते. ती म्हणजे वड्याचं जे आवरण आहे ते अगदी पातळ असायला हवं आणि आतला जो मसाला आहे तो टेस्टी आणि सॉफ्ट असायला हवा. तर वडापावचे हे जे वडे आहे असेच परफेक्ट व्हायला हवे आणि परफेक्ट झालेले आहेत. पावसाळ्याची मजाच काही और असते. मुलांच्या शाळा सुरू होतात, सकाळची टिफिनची घाई, त्यामध्ये गरमागरम काही खाऊसं वाटतं. तर अशा प्रकारे आपण काहीतरी भजे, पकोडे, वडापाव आणि सोबत गरमागरम चहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण वडापावसाठी जी स्पेशल चटणी बनते ना ती बनवूया. इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले. इथे तुम्ही कुठलंही एक माप घ्या. सोबतच अर्धा वाटी लसूण घ्यायचं. लसूण आणि शेंगदाणे सारख्या प्रमाणात घ्यायचे. वडापावची जी लाल चटणी आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मी अशा प्रकारे बनवते आणि अशा प्रकारची जी चटणी बनते ना ती अप्रतिम बनते. तुम्ही ही अशा प्रकारची चटणी बनवून बघा. शेंगदाणे आणि लसूण अगदी मंद आचेवरती भाजायचे. आता हे थोडे भाजून झालेत की अर्धा वाटी खोबरं घालायचं. ज्या वाटीच्या मापाने मी शेंगदाणे लसूण घेतलं त्याच वाटीच्या मापाने इथे किसलेलं नारळ घेतलेलं. सोबतच यामध्ये 2 टेबलस्पून जिरं आणि 2 टेबलस्पून तीळ घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे सगळं साहित्य मी ड्राय रोस्ट करते आहे, यामध्ये तेलाचा वापर केलेला नाही. बरेच लोक वडापावची जी लाल चटणी बनवतात ना वडापावच्या बॅटरपासून बनवलेली बुंदी घालतात, परंतु मी अशाच प्रकारे चटणी बनवते. ही चटणी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तुम्हाला जेवणासोबत देखील तुम्ही ही चटणी खाऊ शकता. चटणीचं सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला गार करून घ्यायचं. गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं. सोबतच यामध्ये घालायचं 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून आपण जे रेग्युलर तिखट वापरतो ते घालायचं, 1 चमचा मीठ. आता हे सगळं पल्स मोडमध्ये किंवा बंद सुरू करत ग्राइंड करून घ्यायचं. बघा काय मस्त चटणी तयार झाली आहे. अप्रतिम सुगंध येतोय. तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते. अशाच प्रकारचं टेक्स्चर व्हायला हवं आणि असं थोडंसं जाडसर असलं की खाताना दाताखाली जरासे दाणे आले की खूप छान वाटतात. बघा अशा प्रकारची चटणी तयार करायची. ही झाली वडापावची लाल चटणी. ही चटणी आपण स्टोअर करून देखील ठेवू शकतो. एका हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवा. तुम्हाला वडापाव सोबत तर लागेलच, परंतु तुम्ही अशीही भाजीसोबत किंवा जेवणासोबत चटणी म्हणून खाऊ शकता. वडापाव बनवताना मी अशाच प्रकारची चटणी बनवते आणि अप्रतिम बनते. तुम्ही एकदा अशा प्रकारची चटणी बनवून बघा. अशी चटणी तुम्ही नेहमीच बनवाल. आता करूया वड्याची तयारी. त्यासाठी काही मसाले तयार करायचे आहेत. इथे मी काही लसूण पाकळ्या, आलं आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आलं, मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यातच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. मी अशाच प्रकारे वड्यामध्ये मसाला घालते आणि अप्रतिम वडे बनतात. 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून घ्यायचे. इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. याला मॅशरने मॅश करून घ्यायचेत. मॅश करण्यापूर्वी बटाटे एकदम गार असायला हवेत. यात घालायचं 1/4 टीस्पून हळद, हाफ टीस्पून मीठ आणि आपण जे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलं आहे ते घालायचं. आणि हे सगळं बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर ग्लव्ज असेल तर तुम्ही हातात ग्लव्ज घालून करा, कारण यामध्ये हिरवी मिरची आहे तर हाताची जरा चुणचुणी आग होते. मी इथे चमच्याने मिक्स करते आहे.
वडे बनवण्याकरिता बटाट्याचा मसाला तयार आहे, चटणी देखील तयार आहे. आता आपल्याला बनवायचा आहे त्याचा बेसनाचा घोळ. त्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन घेते आहे. यातच 1/4 टीस्पून हळद घालायची, अर्धा टीस्पून मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं. खूप जास्त पातळी करायचं नाही आणि खूप घट्ट देखील करायचं नाही. आपण जे वडे बनवणार आहोत त्याला ते व्यवस्थित कोट व्हायला हवेत. बेसनाच्या यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्याची काळजी घ्या. बेसनाचं हे जे बॅटर बनवतो ना, यामध्ये ओवा, जिरं, सौंफ किंवा त्यामध्ये कोथिंबीर असं काही घालू नका. बरेच लोक घालतात. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, पण असं काही घालायची अजिबात गरज नाही. कारण तुम्ही जर वडापाव बाहेर खाल्ला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ते जे बेसनाचं बॅटर असतं त्यामध्ये असं काहीही वापरलं जात नाही. बघा इथे बॅटर तयार झालेलं आहे. अशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं. इथे चटणी तयार आहे, बटाट्याचा मसाला तयार आहे आणि जे आपलं बॅटर आहे बेसनाचं ते देखील तयार आहे. आता आपण याचे वडे बनवायला सुरुवात करूया. तुम्हाला जेवढे लहान मोठे जसे हवे असतील ना तसे तुम्ही वडे तयार करा. परंतु वडापावामध्ये पाव जेवढा आहे ना त्याचा अर्धा आपला बटाटा वडा बनायला हवा, कारण की त्याच्या आत तो बसायला हवा. तर एवढा मी लिंबाच्या आकाराचे असे सगळे बटाट्याचे बॉल्स बनवून घेते आहे. बटाट्याचे असे बॉल्स बनवण्यापूर्वी हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे वडे व्यवस्थित वळवल्या जातात. बघा इथे बटाट्याचे वडे जे बॉल्स तयार आहेत. आता हे आपण जे बेसनाचं बॅटर केलं आहे त्यामध्ये घालायचे. मी चमच्यानेच घालते, तुम्हाला हाताने घालायचं असेल तर हाताने देखील तुम्ही घालून याला तेलामध्ये सोडू शकता. तेल मीडियम फ्लेमवरती मीडियम हॉट करून घ्यायचं. मी आधीच कढईमध्ये तेल घालून गरम करायला ठेवलेलं. बघा इथे एक एक करून मी ते वडे घालते आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवावी. वडे बघा काय मस्त तळून झालेले आहेत आणि मस्त दिसतात आहे आणि तितकेच टेस्टी पण आहेत. अशाच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. वड्यासोबत मिरची तर हवीच हवी, तर मिरची देखील त्याच तेलामध्ये तळून घ्यायची. वडापावचे वडे कसे बनायला हवेत तुम्हाला माहिती आहे का? वडापावचे जे वडे आहेत त्याचं आवरण अगदी पातळ असायला हवं आणि आतमधला मसाला तितकाच ज्युसी आणि सॉफ्ट असायला हवा. तर असा हा परफेक्ट वडा तयार झालेला आहे आणि असाच वडा तयार व्हायला हवा. आता याला आपण पावमध्ये घालून चटणीसोबत एन्जॉय करूया. बघा इथे मी पाव घेतले आहेत. भाजीपावचे पाव मिळतात किंवा वडापावसाठी एक स्पेशल पाव पण मिळतात. एका साईडला मी हिरवी चटणी लावली आहे. ही कोथिंबीर पुदिन्याची चटणी आहे, ती आधीच बनवून ठेवलेली. एका साईडला हिरवी चटणी लावायची आणि एका साईडला आपण बनवलेली लाल चटणी लावायची. ही वडापावची स्पेशल चटणी आहे. या चटणीशिवाय वडापावला टेस्ट नाही. वडा देखील टेस्टी व्हायला हवा आणि चटणी देखील तितकीच टेस्टी व्हायला हवी. वडे ठेवल्यानंतर आणखी थोडी चटणी घालायची आणि याला अशा प्रकारे एन्जॉय करायचं. पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच अशा प्रकारे हायजेनिक पद्धतीने बनवलेले वडापाव एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.